वसा जनसेवेचा। राज्यात लोकसंख्यानिहाय आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत बळकटीकरण करण्यावर भर देत दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी राज्याच्या बृहत आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले। विधान भवन येथे समिती कक्षात आरोग्य विभागाच्या बांधकामाधीन इमारतींचा आढावा बैठकीत आरोग्य मंत्री श्री आंबेडकर बोलत होते। आरोग्य मंत्री श्री आंबेडकर म्हणाले की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात उभारण्यात आलेल्या आरोग्य संस्थांच्या इमारतींचा रुग्णसेवेत उपयोग करावा। मागणीप्रमाणे आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात यावे। आरोग्य संस्थांच्या इमारतींची अंदाजपत्रके तपासून घेण्यात यावीत। रुग्णालयांमध्ये स्वच्छता, रुग्णांना मिळणार आहार आणि मनुष्यबळ याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही। स्वच्छतेबाबत कटाक्षाने कारवाई करावी। स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे। कामात वैतय्य आणून काम बंद पडणाऱ्या तसेच कामात कुचराई करीत असलेल्या कंत्राटदारांना काळे यादीत टाकावे। संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री आंबेडकर यांनी दिले। ठाणे सामान्य रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून रुग्णालय रुग्णसेवेत रुजू करण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री यांनी दिले। बैठकीत संगमनेर, जिल्हानगर येथील स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ज्योती ग्रामीण रुग्णालय जिल्हा चंद्रपूर, डागा रुग्णालय नागपूर, उमरेड उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसी तालुका उमरेड, प्राथमिक आरोग्य केंद्र नान तालुका भिवापूर, कुही जिल्हा नागपूर, ग्रामीण रुग्णालय धाराशिव, जिल्हा रुग्णालय मलकापूर तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथील ग्रामीण रुग्णालय पालघर जिल्ह्यातील मनोर ट्रॉमा केअर आणि अन्य रुग्णालयांचा कामांचा आढावा घेण्यात आला। यावेळी आमदार सर्वश्री विनय कोरे, प्रवीण दटके, कैलास पाटील, संजय मेश्राम, विलास तरे, आमदार देवराव भोंगळे, अमोल खताळ, शांताराम मोरे उपस्थित होते। तसेच संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर, सहसंचालक श्री कंदेवाड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।